राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी संपल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आता दुसरा आठवडा आहे आणि या आठवड्यातली महाराष्ट्रात संदर्भातली सुनावणी आज पहिल्यांदाच होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस मधील पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची जी सुनावणी आहे, त्याचबरोबर आमदार अपात्रतेची मागणी जी आहे ती शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आली आहे, त्याचबरोबर नागालँडमधल्या आमदारांना अपात्र करावं ही देखील मागणी करण्यात आली आहे। खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण 23 तारखेला होतं, मात्र काल रात्री पवार यांच्या म्हणजे शरद पवार यांच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि त्यानंतर आज ही खरं तर सुनावणी होते, पण तांत्रिकदृष्ट्या ही सुनावणी होण्याची शक्यता खूपच कमी सांगितली जाते, कारण कोर्ट नंबर 4 आहे आणि प्रकरण जे आहे ते 52 क्रमांकाचं आहे। दुसरं महत्त्वाचं 1 ते 2 वाजेपर्यंत लंच ब्रेक आहे आणि दुपारी 2:30 वाजेपर्यंतच कोर्ट नंबर 4 हे बसणार आहे। त्यामुळे आज सुनावणी होते का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि जर झाली तर पुढची तारीख दिली जाते की काही नवे निर्देश दिले जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे अजित पवार यांना दिलेलं आहे, त्याच्या विरोधात आमदारांना अपात्र करावं अशी मागणी करत या सगळ्या याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आल्या। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।